महाराष्ट्र माझ्या मित्रांनो, आज रविवार तर मित्राचे लग्नाचे कपडे घ्यायचे आहेत. काल लास्ट टाइम जर सांगितलं तुम्हाला आम्ही गेलो होतो, काही कपडे राहिले होते घ्यायचे, तर ते आता घ्यायचे आहेत म्हणून चाललो आहेत. तर मी दाखवणार तुम्हाला माझा मित्र कोण आहे, त्याची वाट पहा. काय आता कपडे पाहून सॅम थकला होता, तर मस्त इथे लोडला आहे आणि किसमिस खातोय. तर मित्रांनो, आम्ही त्या दुकानात गेलो होतो तिथे, तर ते जसे पाहिजे तसे कपडे मिळाले नाही. तर आता आम्ही पेठेत चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता, हा शनिवार वाडा आहे. आता पेठेत चाललो आहे आम्ही काठाकाठ्यानी, आणि फार इथं आजूबाजूला असे छान दुकानं लागलेले आहेत. गर्दी आहे, आज संडे आहे. तर मित्रांनो, आम्ही काय आता शनिवार वाड्यात जात नाही आहे, बट बाहेरून तुम्हाला शनिवार वाड्याचं जे श्रीमंत पेशवे गणपती आहे ते दाखवतो. तेव्हा श्रीमंत पेशवे गणपती तुम्ही बघू शकता. आज रविवार आहे, तर पेठेमध्ये जायला किती दुतर्फा गर्दी आहे फार. तर मी तुम्हाला दाखवतोय. सॅमला भूक लागली होती, तर मग त्याला काकडी घेऊन दिली, त्या बिना मीठ काही न टाकता तिखट. आता तो काकडी खातोय. आम्ही तो पुढे चाललो आहे. बघू शकता पुढे दगडूशेठ हलवाई गणपती आहे. पण आता आम्ही दुसऱ्या कामानिमित्त चाललो. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही आतमध्ये जाऊन दाखवणार नाही मंदिर, बाहेरूनच दाखवणार. तर मित्रांनो बघू शकता, हे बाहेरून असं मंदिर आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचं. बाहेरून मी तुम्हाला दर्शन करून दाखवेन. तुम्हाला इथं तात्काळ दर्शन घ्यायचं असेल तर 100 रुपये तिकीट आहे, नाहीतर आतमध्ये जाऊन तुम्ही आरामशीर दर्शन घेऊ शकता. तर बघू शकता, हे आतमध्ये असं चांदीचं पूर्ण सजवलेलं आहे. मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. ते तर छान नक्षीदार काम केलेलं हत्तीचं आहे. हत्ती आहे, त्याच्यावरती कमळाचे फुलं देत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आम्ही सरळ जातो आहे. इथे बाहेरून तुम्हाला गणपतीचं असं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन करून देतो आहे. तसंच या बाजूला इकडे शंकराचं सुद्धा मंदिर आहे, शंकर महादेव. इथे महादेव बघू शकता. मित्रांनो, आता हे जे तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसत आहे ना, तर या जागी पहिले जुना वाडा होता, जिथे महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली होती. तर आता त्याला नवीन असं रूप देत आहेत. इथे आता त्याचा असा नवीन असं स्मृतिस्थळ बनवणार आहे. तर या ठिकाणी आता एक स्मारक बनवणार आहे, जिथे सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शाळेत शिक्षणाचे धडे दिले होते. दगडूशेठ हलवाईचं तुम्ही बघू शकता. आणि ही अशी गर्दी सायंकाळची. मित्रांनो, हा बघू शकता, हा नानावाडा आहे. इथे स्वातंत्र्याचे जे आहेत सैनिक, त्यांचे पुतळे ठेवलेले आहेत. छान. हा आहे नानावाडा पुण्यामधला. आणि त्याच्याच पुढे शनिवारवाडा, आणि याच्याच बाजूला आहे लाल महल. शनिवारवाड्याचा एका कोपऱ्यातला बुरुज आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो, हा आहे लाल महल, जिथे शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले. त्यांनी युद्धकला काही गोष्टी शिकल्या राजमाता जिजाऊसोबत. मी आता सर तुम्हाला ते बाहेरूनच दाखवतोय, नंतर दुसऱ्या क्लिपमध्ये मी तुम्हाला ते आतून दाखवणार. आम्ही चालून दमलो, तर इथे नाश्ता केला, आणि मग आता सॅम आणि सॅमची आई इथे बसलेली आहे. थोडेसे पाय दुखत आहेत. पाय दुखत आहे का सॅम तुझे? पाय दुखत आहेत. हां, छान झाड आहे, इथे झाडाखाली बसलेलो आहे. मित्राची आम्ही शॉपिंग झालेली आहे लग्नाची काही. मी याचा चेहरा तुम्हाला आत्ता दाखवणार नाही आहे, लग्नात दाखवणार आहे. तर याचं थोडंसं एक तुम्हाला काय म्हणतो एक्साइटमेंट असली पाहिजे की हा कोण आहे माझा मित्र. ओके. अरे, सॅमचा डान्स बघू शकता शनिवार वाड्यापाशी. सॅम डान्स करतोय. अरे वा. सायंकाळ झालेली आहे शनिवार वाड्याच्या गेट पुढे. बाकीचे सर्व आपापले फोटो काढतात. सायंकाळचा शो सुरू आहे इथे, लेझर शो लाईटचा, आणि सॅम इथे डान्स करतोय. असा ग्रुप हा छान शनिवार वाड्याचा रात्रीचा व्ह्यू आहे. तिथे श्वेता बसलेली आहे. छान. मित्रांनो, हा आहे शनिवार वाडा, त्याचा एंट्री गेट असा तुम्हाला दिसतोय. ओके. सॅम, चाल बरं. तुझे अरे वा, तुझे शूज चमकत पण आहेत. अरे वा, डिस्को डान्स करतात तुझे शूज. तर शॉपिंग झाली आहे आमची. तर आता इकडे या शॉपिंग झाल्यानंतर श्वेता, मी आणि मित्र या शनिवार वाड्याकडे आलेलो आहे. आता आतमधून मी तुम्हाला शनिवार वाडा किंवा दगडूशेठ हलवाई गणपती, लाल महल नाही दाखवलेला आहे. ते मी नंतरच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार.